पुण्यामध्ये एमपीएससी आंदोलक आणि पोलिसांमध्ये आता हुज्जत झाल्याचं पाहायला मिळतंय। वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची एमपीएससी आंदोलकांमध्ये बाचाबाची झालेली आहे। पुण्यामध्ये मंगळवारपासून एमपीएससी विद्यार्थ्यांचं आंदोलन जे आहे ते सुरू आहे। पोलीस या ठिकाणी पोहोचलेले आहेत, मात्र यावेळेला पोलीस आणि या आंदोलकांमध्ये हुज्जत झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। पुण्यामध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन जे आहे ते सुरू आहे। परवा संध्याकाळपासून हे आंदोलन जे आहे ते सुरू आहे आणि याच्यावरून राजकीय प्रतिक्रिया सुद्धा उमटत आहेत। मोठ्या संख्येने एमपीएससीचे विद्यार्थी या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। पोलीस या ठिकाणी आले, मात्र यावेळेला पोलीस आणि आंदोलकांमध्ये हुज्जत झाल्याचं पाहायला मिळालं। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। योगेश, काही वेळापूर्वी रोहित पवार सुद्धा या विद्यार्थ्यांची भेट घेण्यासाठी आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी पोहोचलेले आहेत। आता नेमकं त्या ठिकाणी काय घडलेलं आहे? कारण अशी माहिती मिळते की पोलीस आणि या आंदोलकांमध्ये काही बाचाबाची झाली आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी आंदोलक आता ज्या पद्धतीने आक्रमण झाल्याचं पाहायला मिळते आणि अद्यापर्यंत एमपीएससी कडून कुठलाही निर्णय झालेला नाहीये। मात्र या ठिकाणी पाहू शकतो सकाळपासून हे सगळे आंदोलक या ठिकाणी जमा झाले होते आणि गेल्या 3 दिवसांपासून या एमपीएससी विद्यार्थ्यांचं आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। रोहित पवार सकाळपासून आंदोलनामध्ये सहभागी आहेत आणि आपण पाहू शकतो हा रस्ता जो काही होता तो आधी सकाळपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता, मात्र आता विद्यार्थ्यांची संख्या ही मोठी झालेली आहे आणि आता रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। या ठिकाणी जे काही पुणे पोलिसांनी बॅरिकेडिंग केलं होतं ते सुद्धा आता विद्यार्थ्यांनी बाजूला काढून टाकण्याचं काम केलेलं आहे आणि या पद्धतीने पाहू शकतो विद्यार्थी हे आक्रमक झालेले आहेत आणि जोपर्यंत आयोग निर्णय घेत नाही तोपर्यंत या ठिकाणावरून आम्ही हटणार नाही, अशा पद्धतीची भूमिका या सगळ्या विद्यार्थ्यांची आपल्याला ठिकाणी पाहायला मिळते। त्यामुळे आयोग नेमकं काय निर्णय घेतला हे महत्वाचं असतं आणि ज्या पद्धतीने हे विद्यार्थी आता ऐकून पाहू शकतो तो बॅरिकेडिंग उचलले जातात आणि बॅरिकेडिंग बाजूला करण्याचे काम हे विद्यार्थी करतायत आणि जी मागणी या विद्यार्थ्यांची आहे अर्थातच राज्यसेवा आयोगाची परीक्षा आणि त्यासोबतच IBPS ची परीक्षा ही एका अर्थात 25 ऑगस्टला ती नक्कीच योगेश, तुम्ही असंच आपल्या सोबत राहा। तर मोठ्या संख्येने या ठिकाणी विद्यार्थी जे आहेत ते जमलेले आहेत। एमपीएससी आणि IBPSच्या परीक्षांची तारीख एकच आलेली आहे, त्याच्यामुळे यालाच विरोध जो आहे तो केला जातोय आणि तारखा ज्या आहेत त्या वेगवेगळ्या देण्यात याव्यात अशी मागणी विद्यार्थ्यांची आहे आणि त्याच अनुषंगानं विद्यार्थी जे आहे ते परवापासून 2 दिवसांपासून या ठिकाणी आंदोलन करतायत। धन्यवाद योगेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।